शिर्टीचे ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास उत्साहात प्रारंभ। नगर प्रदक्षिणा, महाप्रसाद, कलश, धार्मिक विधी, कीर्तन कार्यक्रम संपन्न। शिर्टी तालुका शिरोळ येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास आजपासून उत्साहात प्रारंभ झाला। या निमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, नगर प्रदक्षिणा, महाप्रसाद, कीर्तन असे विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला। श्री भैरेश्वर देवालयाचं काम पूर्णत्वास आलंय। यामुळे या मंदिराचं कलशारोहण व वास्तुशांती सोहळा आज बुधवार दिनांक 24 एप्रिल ते शुक्रवारी 26 एप्रिल 2024 अखेर आयोजित करण्यात आला असून श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकतार परमपूज्य परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात मांगूरचे शांभटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा होतोय। श्री भैरेश्वर देवालयाच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त बुधवारी पहाटे 5:30 वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर सकाळी मंदिरात बसवण्यात येणाऱ्या सर्व कलशांची सवाद्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यामध्ये 2 ब्रास ब्रँड झांज पथक, हलगी, कैताळ, धनगरी ढोल या पारंपरिक वाद्यासह हत्ती, घोडे, 6 रथ, मंदिरावर बसवण्यात येणारे 49 कलश आणि कलश सवालाचे मानकरी व कलशधारी सुवासिनी महिला यांच्या समवेत गावातील प्रमुख रस्त्यावरून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी रस्त्यावर सडा मारून रांगोळी यावर पाणी घालून विधिवत पूजन करून नगर प्रदक्षिणेचे स्वागत गावकऱ्यांनी केलं। भैरेश्वर मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यानिमित्त अनेक माहेरवाशीन महिलांनी परंपरेनुसार गारवा आणला होता। मंदिरातच गारवा सोडून शुभ व धार्मिक कार्याची सुरुवात करण्यात आली। दुपारी 12 वाजता मंदिरात कलश सवालधारक आणि मान्यवर पुजारी यांच्या उपस्थितीत कलश धार्मिक विधी संपन्न झाली। सायंकाळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष युवा कीर्तनकार हरिभक्त परायण सत्यजित निकाळे महाराज यांचं कीर्तन झालं। यावेळी राजाराम महाराज, सतीश शिरगावे, तायापा भंडारे, कुमार भंडारे, लक्ष्मण भंडारे, किशोर कांबळे, अशोक माळी, संजय सुतार यांच्यासह गावातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या गुरुवारी सकाळी 5:30 वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता वास्तुशांती व धार्मिक विधी व माहेरवाशीन लेकींचा गारवा हा कार्यक्रम होणार आहे। सायंकाळी 6 वाजता युवा कीर्तनकार सोपानदादा कन्नेरकर महाराज यांचे संस्कार या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले। यावेळी खानगोंडा पाटील, जीवनधर चौगुले, रामचंद्र पारदोळे, बाळासू गवळी, शशिकांत उदगावे, राजकुमार वारनोळे, जावेद खतीब यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावातील प्रमुख मानकरी, विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत। शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात येणार आहे। यानंतर सकाळी 10 वाजता सर्व कलश पूजन व होम हवन होणार आहे। दुपारी 1:42 कलश स्थापना सोहळा होणार आहे। सायंकाळी 6 वाजता चला हवा येऊ द्या फेम वृषभा किवाटे यांचा हास्यगंध हा कार्यक्रम होणार आहे। यावेळी धनाजी भोसले, मनोज चौगुले, प्रमोद माळे, श्रीपती कुंभार, शामराव गंगधर, शेणिक मगदोम, राजगोंडा पाटील, अप्पा भोसले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, गावातील प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी श्री भैरेश्वर जीर्णोद्धार व कलशारोहण समिती, श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी, ग्रामपंचायत शिर्टी, गावातील सर्व तरुण मंडळ, विविध सहकारी सेवा संस्था, मंदिराचे पुजारी, गुरुबंधू यांच्यासह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत। धार्मिक सोहळ्यानिमित्त गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। गावातील प्रमुख रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या। सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली। यामुळे भक्तिमय वातावरणाबरोबर गावात चैतन्य आणि